नमस्कार, मी बहार सूर्यवंशी. मी आता बँड्रा कोर्टच्या बाहेर आहे. ठीक आहे, बघा माझ्यासोबत पत्नी पीडित आहे. फक्त लग्न करून एकच महिना सोबत राहिली बायको आणि लग्नानंतर डायरेक्ट यांच्यावरती केस केली. यांना 10,000 रुपये पोटगी लागली आहे. आत्तापर्यंत 2 लाख रुपये यांचे गेलेत. 2 लाख रुपये. ठीक आहे, मुलबाय नाही काही नाही तरी पण पैसे भरतायत आपले. एकच महिना बायको जवळ आहे. एकच महिना 2021ला लग्न झालं, आता 2025 चालू आहे. एवढे वर्षे संघर्ष करतात आणि अजून पण न्याय नाही मिळाला. यांच्या तोंडून ऐका तुम्ही काय बोलतात. 2021ला लग्न झालं, एकच महिना ती घरी नांदली, स्वतःहून घर सोडून गेली आहे आणि आता तिने कोर्टात 1 वर्षानंतर केस केली आहे की तिला नांदायला यायचं आहे. घरातून जायच्या अगोदर गेल्यानंतर तिने एकदा मीटिंग घेतली. जेव्हा आम्ही मीटिंग घेतली तेव्हा तिने समोरून हे सांगितलं की मला राहायला यायचं नाही आहे आणि जर मी येते तर मी दाखवते काय चीज आहे म्हणून. वर्षभरानंतर केस टाकली आहे की मला नांदायला यायचं आहे. असं सगळं म्हणजे तिला यायचं नाही आणि ती नांदायला यायचं असं दाखवते. आणि आता मला कोडगी लागले. जवळपास 2022 आतापर्यंत अर्ज केला आहे, त्या हिशोबाने मी 2,20,000 रुपये भरून मोकळा झालो आहे कोडगी पर महिन्याच्या हिशोबाने. अजून पण केस चालू आहे, निर्णय काय भेटत नाही आहे. तुम्ही बघू शकता आता कसे ज्येष्ठ नागरिक सुद्धा याच्यामध्ये भरडले जात आहेत. आता हे कुठे ना कुठे कायदा आणि प्रशासन चेंज व्हायला पाहिजे की नाही, तरतूद व्हायला पाहिजे की नाही. आता हे किती दिवस असे भरणार, यांना न्याय कधी मिळणार? तुमची प्रतिक्रिया मला कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.